नमस्कार. आज एक ग्रेट सायंटिस्ट आयझॅक न्यूटन. अमेरिकेत न्यूटन घराण्यात आयझॅक न्यूटन यांचा जन्म होण्यापूर्वी 3 महिने अगोदर आयझॅक न्यूटनचे वडील मृत्यू पावले. त्यानंतर आयझॅक न्यूटन यांचा जन्म झाला. जन्मताच अतिशय वीक आणि आजारी बालक म्हणून जन्माला आले. आयझॅक न्यूटन जगतोय की नाही, हे बालक जगतं की नाही अशा अवस्था होती. तरी देवाने त्याच्याकडून एक चांगलं काम करून घेण्यासाठी त्यांना जन्माला घातला असंच वाटते. म्हणून आयझॅक न्यूटन पूर्णपणे बरे झाले आणि त्यानंतर त्यांच्या आईचा दुसरा विवाह झाला आणि आयझॅक न्यूटन याला आजी आणि आजोबाकडे ठेवण्यात आलं. आयझॅक न्यूटन यांचं शिक्षण गावातच झालं. आयझॅक न्यूटन यांचं शिक्षण चालू असतानाच आईने जो दुसरा विवाह केला होता त्याच्या आईचा नवरा मरण पावला आणि आयझॅक न्यूटनला पुन्हा त्याची आई मिळाली आणि आयझॅक न्यूटनने पुढील शिक्षण भौतिकशास्त्राची पदवी प्राप्त केली. आणि आयझॅक न्यूटन शिकत असताना तो सर्वसामान्य बालक होता, कधी एवढा चमकला नव्हता. भौतिकशास्त्राची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी गॅलिलिओ यांनी मांडलेले सिद्धांत, गतीचे सिद्धांत याचा अभ्यास केला, संशोधन केलं आणि गतीचा नियम शोधून काढला. त्यातील एक महत्वाचा गुरुत्व आकर्षणाचा शोध लावला होता. सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता आणि सफरचंदाच्या झाडावरून सफरचंद खाली अलगद पडलं. आयझॅक न्यूटननी सफरचंद खालीच का पडलं याचा विचार करायला लागले. त्यावरून सगळ्या वस्तू खालीच का पडतात, आकाशात का जात नाही, याच्यावरून पृथ्वी हाच एक गुरुत्व आहे, पृथ्वीमध्येच गुरुत्व आकर्षण शक्ती आहे, हा सिद्धांत जगापुढे मांडून दिला. म्हणून आयझॅक न्यूटन गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत मांडला आणि जगात त्याचं नाव लौकिक झालं. असा हा ग्रेट सायंटिस्ट आयझॅक न्यूटन यांचा मृत्यू 31 मार्च 1727 मध्ये झाला. असे ग्रेट सायंटिस्ट बद्दल मला माहिती असणारे मी सादर केलेले. जर तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, न विसरता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञान विषयामधला पहिला चॅप्टर आपण अभ्यासणार आहोत. त्या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनचं मीनिंग काय आहे? गुरुत्वाकर्षण. काय म्हणतो त्याला आपण? गुरुत्वाकर्षण म्हणते. मग त्यासाठी पहिलाच पॉईंट आहे आपला ग्रॅव्हिटेशन. मग ह्याच्यामध्ये आपल्याला 2 डेफिनेशन पाहायचे आहेत. पहिले पाहायचे आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला म्हणतो आपण, आणि नंतर पाहायचे आहे ग्रॅव्हिटेशन कशाला म्हणते. तिचे डेफिनेशन आहे देर एक्झिस्ट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. या ठिकाणी काय सांगितले? देर एक्झिस्ट, अस्तित्व असणं, अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी 2 पार्टिकल्स ऑफ मॅटर इन द युनिवर्स such that the separation between them it is called the gravitational force. म्हणजे ह्या ठिकाणी काय सांगितले मराठीतून मीनिंग? विश्वातील कोणत्याही 2 द्रव्य कणांमध्ये केवळ त्या कणांच्या वस्तुमानांवर व त्या कणांमधील अंतरांवर अवलंबून असणारे जे आकर्षण बल आहे त्यास आपण गुरुत्वाकर्षणाचे बल म्हणत असतो किंवा गुरुत्वीय बल पण म्हणत असतो. त्यानंतर पुढे सांगितले अँड द म्युच्युअल अट्रॅक्शन इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशन. आणि या परस्पर आकर्षणास आपण काय म्हणतोया? गुरुत्वाकर्षण म्हणत असतो. त्यानंतर आहे ग्रॅव्हिटेशन युनिट. म्हणजे ग्रॅव्हिटेशनचं नेमकं युनिट काय आहे?
तर त्याच्यामध्ये दोन त्या ठिकाणी पॉईंट्स दिलेले आहेत. SI युनिट्स एक आहे आणि दुसरा CGS युनिट्स एक आहे. SI युनिट्स काय आहे तर न्यूटन मीटर स्क्वेअर किंवा न्यूटन किलोग्रॅम स्क्वेअर. CGS युनिट आहे डाइन सेंटीमीटर स्क्वेअर किंवा डाइन ग्रॅम स्क्वेअर. मग SI आणि CGS, SI म्हणजे काय आहे तर इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट आहे आणि CGS म्हणजे काय आहे तर सेंटीमीटर. C म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्रॅम आणि S म्हणजे सेकंद आहे. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट पॉईंट आपण अभ्यासणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ह्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य आहे, म्हणजे ह्या ठिकाणी गुरुत्वीय बलाचं वैशिष्ट्य काय आहे. तर ह्या ठिकाणी बघूया आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. GF म्हणजे काय, ह्याचा शॉर्ट फॉर्म दिला आहे. GF म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू पार्टिकल. म्हणजे ह्या ठिकाणी टू पार्टिकल्स आहेत. ह्याच्यामध्ये काय आहे तर बिटवीन टू पार्टिकल्स डज नॉट डिपेंड्स ऑन द नेचर. म्हणजे दोन द्रव्य कणांमधील गुरुत्वीय बल त्या कणांमधील माध्यमांवर अवलंबून नसतं. म्हणून सांगितले ऑन द नेचर ऑफ द मीडियम बिटवीन देम. म्हणजे दोन द्रव्य कणांमधील, ह्या ठिकाणी दोन द्रव्य कण दाखवले तुम्हाला. ह्याच्यामध्ये गुरुत्वीय बल म्हणजे हिकोंड पण काय असणार आहे, ह्याच्या गुरुत्वाकर्षण असणार आहे दोघांमध्ये. गुरुत्वीय बल त्या कणांमधील माध्यम म्हणजे ह्या ठिकाणी ही एक माध्यम झालं आणि हवा एक काय झालं, ह्याच्यामध्ये माध्यम झालं. एक स्वतःचं माध्यम आणि दुसरं हवा माध्यम, असे दोन माध्यम झाले. परंतु ग्रॅव्हिटेशन होत असताना किंवा गुरुत्वीय बल होत असताना ह्यांच्या माध्यमांवर ते अजिबातसुद्धा अवलंबून नसतं. त्यानंतर ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन पण दिलेले आहेत. क्वेश्चन कसे विचारतील तुम्हाला तर पहिला क्वेश्चन दिलेला डिफाईन ग्रॅव्हिटेशन ऑर एक्सप्लेन द टर्म ग्रॅव्हिटेशनल फोर्स. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन. तर ह्याचं उत्तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. इथून डेफिनेशनपासून स्टार्ट करायचं, ग्रॅव्हिटेशनपर्यंत लिहायचं. त्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे असं तुम्हाला 2 मार्काला प्रश्न विचारतील. स्टेट द SI अँड CGS युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय आहे ह्याचं युनिट ग्रॅव्हिटेशनचं तर पहिला युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर किंवा न्यूटन किलोग्रॅम स्क्वेअर. CGS युनिट काय आहे डाइन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. असे दोन त्या ठिकाणी युनिट्स आहेत, कुठलेही लिहा. त्यानंतर तिसरा आहे स्टेट अँड 1 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. असा एका मार्काला प्रश्न विचारतील. असा प्रश्न विचारला तर लिहा, उत्तर लिहा त्याचं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू पार्टिकल्स डज नॉट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द मीडियम बिटवीन देम. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट ॲट अ डिस्टन्स R फ्रॉम अ स्टार बी कॅपिटल T. प्रूव्ह दॅट, सिद्ध करायचं आहे. इफ इट वॉज ॲट अ डिस्टन्स ऑफ 2R फ्रॉम द स्टार इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन विल बी इन रूट 8 कॅपिटल T. म्हणजे ह्या ठिकाणी सांगितलं की एका तारेपासून R अंतरावर असलेल्या ग्रहाचा परिभ्रमण काल हा T आहे. सिद्ध करा की तोच ग्रह त्याच तारेपासून 2R अंतरावर असल्यास त्याचा परिभ्रमण काल काय, त्याचा परिभ्रमण काल इन रूट 8 कॅपिटल T असेल. हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला टाईमचा फॉर्म्युला माहीत आहे. काय आहे तर T = 2π अपॉन इन रूट GM इंटू R रेज्ड टू 3/2. आरच्या डोक्यावर किती आहे 3/2 आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला T म्हणजे काय सांगितलं आहे. T म्हणजे काय पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. म्हणजे ग्रहाचा ताऱ्याभोवतीच्या परिभ्रमणाचा आवर्तकाल म्हणजे त्याला म्हणतो आपण परिभ्रमण काल. M म्हणजे काय मास ऑफ द सन म्हणजे ताऱ्याचे वस्तुमान.
जी म्हणजे काय आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, म्हणजेच त्याला म्हणतो आपण गुरुत्व स्थिरांक. त्यानंतर नेक्स्ट आहे आर. आर म्हणजे काय आहे, रेडियस ऑफ द ऑर्बिट, म्हणजे परिभ्रमण त्रिज्या. मग ह्यांच्यावरून काय केलं आपण, पहिल्या स्टार्टला टीची व्हॅल्यू टाकून घेतली. टी इज इक्वल टू 2π अपॉन इन रूट GM इंटू आर रेज्ड टू 3/2. मग ह्याच्यामध्ये 2 स्टेप करायचे होते आपल्याला. एक घ्यायचा आहे स्मॉल आर बरोबर कॅपिटल आर, दुसरा घ्यायचा T1 बरोबर टी बरोबर T1, आणि इकडं मात्र घ्यायचं आहे आर बरोबर, इकडे 1 आर घेतला होता, आता इकडे किती घेणार आपण, रेडियस 2 आर घ्यायच्या, आणि टी बरोबर काय घ्यायचा होता, T2 घ्यायचा. T2 जर घेतला तर काय होईल याच्यामधून, तर ह्याच्या व्हॅल्यू ह्याच्यामध्ये टाका. T1चा फॉर्म्युला आहे, आता टी बरोबर काय घेतलं आपण, T1 घेतले, म्हणजे T1 इज इक्वल टू 2π ह्याचाच घेतला अपॉन इन रूट GM इंटू आरची व्हॅल्यू तुम्हाला सांगितलेली आहे, किती आहे, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर, अशी त्या ठिकाणी तिथं व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. तीच व्हॅल्यू ह्या ठिकाणी स्मॉल आर काढलं, फक्त कॅपिटल आर टाकलं, याला इक्वेशन नंबर 1 मानलं. तसंच सेम दुसरं इक्वेशन करायचं आहे आपल्याला. T2 इज इक्वल टू काय, इथं फक्त टीची किंमत T2 दिलेली आहे, म्हणजे टीची किंमत आपण काय टाकली, तर T2 टाकली. त्यानंतर T2 इज इक्वल टू 2π अपॉन इन रूट GM इंटू आरची किंमत पण त्याने सांगितली 2 कॅपिटल आर घ्यायला, म्हणून त्या ठिकाणी काय घेतले आपण, 2 कॅपिटल आर घेतली. 2r रेज्ड टू 3/2 अशा त्या ठिकाणी काय झाले, आपली 2 इक्वेशन आपल्याला ह्या ठिकाणी समजलेली आहेत. आता ह्यांच्यामध्ये काय करूया, इक्वेशन 1चं आणि इक्वेशन 2चं डिव्हायडेशन करूया, म्हणजे भागाकार करूया. जर भागाकार केला असता काय होईल बघा, T2 अपॉन T1, मग T2ची किंमत टाकली 2π अपॉन इन रूट GM इन ब्रॅकेट 2r रेज्ड टू 3/2 ह्याची किंमत ह्या ठिकाणी टाकून घेतली, आणि दुसऱ्या इक्वेशन नंबर 1ची पण ह्याच टाकून घेतली, म्हणजेच काय 2π अपॉन इन रूट GM इंटू आर रेज्ड टू 3/2. देअरफॉर ह्या ठिकाणी 2π अपॉन ह्या टर्मला ही टर्म कॅन्सल झाली, म्हणजे फक्त राहिला काय 2r रेज्ड टू 3/2 अपॉन आर रेज्ड टू 3/2. अशा 2 त्या ठिकाणी टर्म आले त्या. ह्याच्यामध्ये आता ह्या ठिकाणी 2r आहे, 2ला आपण r आहे का तो काय केला, सेपरेट, म्हणजे ह्या ठिकाणी आपण T2 अपॉन T1 इज इक्वल टू, आता ह्या ठिकाणी काय ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट रेज्ड टू 3/2 आहे, म्हणजे 3/2 हा कोणाचा असणार आहे, या 2चा पण असणार आहे, आणि 3/2 हा ह्या आरचा पण असेल, म्हणून फक्त आपण सेपरेट ह्यांचा घातांक देऊन टाकला. या 2ला काय केलं, हा 3/2 कोणाचा आहे, 2चा आहे, म्हणून 3/2 हा 2चा आहे, आणि दुसरा कोणाचा आहे, आरचा आहे, म्हणून आर रेज्ड टू 3/2 अपॉन आर रेज्ड टू 3/2 आहे असाच टर्म घेतली, आणि ह्याच्यामध्ये काय केली, तर आर रेज्ड टू 3/2 अपॉन आर रेज्ड टू 3/2 दोन्ही टर्म काय झाल्या, कॅन्सल झाल्या, म्हणजेच राहती टर्म काय, T2 अपॉन T1 इज इक्वल टू 2 रेज्ड टू 3/2. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला रेज्ड टू 3/2 आहे, इकडे काय भागिले T1 आहे, भागिलेच्या उलटून गुणोले होणार, म्हणजेच T2 बरोबर काय आला, T1 गुणोले 2 रेज्ड टू 3/2. आणि ह्याच्यामध्येच आता ह्या ठिकाणी काय तुम्हाला टर्म दिलेला आहे, तर 2 रेज्ड टू 3/2 आहे, म्हणजे 2चे मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स करा, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, परंतु ह्या ठिकाणी (2) आहे, म्हणजे इकडे गेल्यानंतर काय होणार, स्क्वेअर रूटमध्ये जाणार आहे, म्हणजे इन रूट 8 आलं, म्हणजे T2 बरोबर T1 इंटू इन रूट 8. पण तुम्हाला ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर हेच T इज इक्वल टू T1, म्हणजेच T आणि T1 दोन्हीही एकच आहे, म्हणजेच ह्या ठिकाणी काय आला, तर T2 इज इक्वल टू इन रूट 8T. ही काय झाला, इट्स period of revolution will be in root 8 capital
ती. तर असंही काय आहे आपल्याला सिद्ध करता येईल इक्वेशन. ह्याच्यावरती क्वेश्चन जर विचारला तर कसा विचारतील, लेट द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट ॲट अ डिस्टन्स कॅपिटल R फ्रॉम अ स्टार बिट कॅपिटल T, प्रूव्ह दॅट इफ इट वॉज ॲट अ डिस्टन्स ऑफ 2R from the star, its period of revolution will be in √8 capital T. ह्या ठिकाणी कॅपिटल टी याला रूट नाही, असा 3 मार्काला तुम्हाला क्वेश्चन विचारतील.